माझं नाव सांगू भाग्यश्री तानाजी पोळ, तालुका मुक्काम पोस्ट शेटपूर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। आमच्या गावातील गुंड प्रवृत्तीचे लोक लहू साहेबराव पोळ, साहेबराव पोळ, सोमनाथ मारुती पोळ, विकास लालासाहेब पोळ, प्रकाश लालासाहेब पोळ, तुकाराम विकास पोळ या सर्वांनी मिळून मला माझ्या कुटुंबाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास देत आहेत। करमाळा पोलीस स्टेशनवर जेऊर पोलीस स्टेशन येथे जाऊन सुद्धा तेथील पोलिसांनी आम्हाला तक्रार न घेता आम्हाला धमकी देत आहेत। तसेच आम्हाला तिथून हाकलून दिलं जात आहे। माझ्या 354 गुन्हा दाखल झाल्यानंतर या लोकांनी तो केस मागे घेण्यासाठी माझ्या आईला जिवंत जाण्याचा प्रयत्न करत आला। आमचा गुन्हेगार ऊस पेटवून देण्यात आला। तसेच आमच्या पायपलाईन फोडल्या जात आहेत। आमच्या कानामध्ये ट्रॅक्टर घेऊन नांगराला आल्यास ट्रॅक्टर चालकास धमक्या देऊन त्याच्यावर केस टाकेल म्हणून त्याला धमकी दिली जात आहे। तसेच माझ्या भावाच्या या 2 मुली आहेत, ते शाळेत जातात। त्यांना शाळेत जाताना येताना विनाकारण तुझ्या आत्याने व तुझ्या तुझ्या आईने तुला घरी बोलवलं आहे म्हणून त्यांना जबरदस्तीने चॉकलेटचा बहाणा करून गाडीमध्ये बसवण्यास प्रवृत्त केलं जात आहे। असे शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक त्रासाला आम्ही कंटाळलेलो आहोत। जोपर्यंत मला माझ्या कुटुंबाला न्याय मिळत नाही व या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मी आणि माझी भाऊजे आणि या 2 मुली आम्ही इथे उपोषण चालू ठेवणार आहोत। शेटपळ येथील भाग्यश्री तानाजी पोळ व हर्षदा अण्णासाहेब पोळ व 2 लहान मुलीसह आज यांच्यावरती अन्याय अत्याचार होत असल्या कारणाने ते दिनांक 3/6/2025 पासून उपोषणला बसलेले जात 4था दिवस आहे। पोलिसांनी कुठलीही या प्रकरणाकडे लक्ष दिलेले नाही। या कुटुंबावर इतका मोठा गंभीर अन्याय झालेला असताना SP सारख्या माणसाला अतुल कुलकर्णी साहेब यांना जवळजवळ 14 ते 15 अर्ज दिलेले आहेत। एकही अर्जाची त्यांनी दखल घेतली नाही आणि करमाळा पोलीस स्टेशन असेल अथवा SP पोलीस स्टेशनला आज 4था दिवस उपोषणला असताना सुद्धा कुणीही ह्या कुटुंबाकडे लक्ष दिलेलं नाही आहे। आज 4था दिवस आहे, अजूनही कुणी या प्रकरणाकडे लक्ष देतील असं काय वाटत नाही आहे। त्यामुळे आम्हाला इथं जर न्याय मिळाला ठीक आहे, नाही तर आम्ही ह्या कुटुंबासह IG ऑफिसला सुद्धा उपोषण करण्याच्या आज तरी आम्ही तयारीत आहोत। मौजे नागोबाचे शेटपळ, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथील अन्यायग्रस्त महिला या ठिकाणी 3 जून 2025 पासून प्राणांतिक उपोषणाला बसलेल्या आहेत। या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होत असलेल्या अन्यायाचा कहर पाहत असताना प्रशासनाचा देखील अन्याय या महिलांच्या बाजूने आज देखील होताना दिसून येत आहे। कारण का या 2 महिला गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी लहान मुलांना सोबत घेऊन प्राणांतिक उपोषणाला बसलेले आहेत। तरी देखील संबंधित करमाळा पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी SP पोलीस कार्यालयातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांना चुकीचा मेसेज देऊन हे प्रकरण जाणीवपूर्वक डावलण्याचा आणि या प्रकरणाला न्याय मिळवून न देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक या ठिकाणी होत आहे। म्हणून आज स्वतः मातंग समाज कृती समिती यांनी या ठिकाणी या प्रकरणात येऊन लक्ष घातलेलं आहे। भविष्यामध्ये या कुटुंबाला जर लवकरात लवकर पोलीस प्रशासन आणि माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेबांनी यांची विचारपूस करून चौकशी करून संबंधितावर कारवाई नाही केल्यास यांचं पुढचं उग्र आंदोलन हे पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई येथे घेण्यात येईल, एवढंच मी या ठिकाणी सांगतो।